नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता राकेशने मोठा डाव केलेला आहे. राकेशने जे काही कांड केलेलं आहे ते इतकं मोठं आहे की त्याने आता अर्णवला किडनॅप केलेला आहे. 35 लाखांचा फ्रॉड निस्तरण्यासाठी राकेशने अर्णवला किडनॅप करून ठेवलेला आहे. इकडे ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरी माझी खात्री आहे की बाबांनी असं काही केलेलंच नाही. बाबा निर्दोष आहेत आणि बाबांना या सगळ्यामध्ये अडकवण्यात येते. ज्याने कोणी बाबांना या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. एक दिवस त्या व्यक्तीचा चेहरा सर्वांच्या समोर आणणार आहे असं ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी ईश्वरी आता तिथे तयारीला लागलेली असते. पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजेच की अर्णव घरातून निघून गेलेला आहे रागाने. आता अर्णव घरातून रागाने निघून गेलाय. त्याला शोधायला आकाश गेलेला असतो. आकाश सांगतो की मी पाहिलं इथं दादा नाही आहे. दादाची गाडी आहे इथे पण दादा नाही आहे. हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. म्हणजे अचानक काय झालं? अचानक अर्णव कुठे गायब झालाय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. नेमकं त्याच वेळेस राकेश हा त्या गुंडांशी बोलत असतो. तो म्हणत असतो की जोपर्यंत मी सांगत नाही त्याला तोपर्यंत सोडायचं नाही. आणि इकडे मनातल्या मनात म्हणतो की उद्याच्या उद्या मला ऑफिसमधला तो जो काही राडा आहे तो निस्तरावा लागणार आहे असं राकेश म्हणत असतो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहूया की राकेशच्या हातामध्ये दारूची बॉटल असते आणि ती दारूची बॉटल घेऊन तो आतमध्ये येतो. ती चपटी बॉटल असते, त्याने खिशात टाकून आणलेली असते. ती बॉटल घेऊन येतो. अंजली तिथेच बाळाला घेऊन असते आणि राकेश मात्र म्हणत असतो की आता ही बाई इथंच आहे, ही इथून जाणारच नाही आहे दिसतं. जर का ही इथून गेलीच नाही तर माझं कसं होणार आहे? आता ही बॉटल लपवणं माझ्यासाठी खूप अवघड जातं आहे असं सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि तो त्याच विचारात असतो. काही झालं तरीही आता गोंधळ तर काहीतरी वेगळा केला पाहिजे. हे पैसे इथून नेले पाहिजेत, त्याशिवाय सगळं मॅनेज करता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी राकेशच्या डोक्यात सुरू असतात आणि मुद्दाम तो रडायचं नाटक करतो. पण अंजलीला मात्र इकडे रूममध्ये दारूचा वास येत असतो. अंजली म्हणत असते कसला तरी वास येतोय, खूप वेळ झाला वास येतोय, कसला वास येतोय हा विचार अंजलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि अंजली आता राकेशकडे येते आणि पाहते तर काय, राकेश आता तिथे वेगळ्याच याच्यात असतो आणि राकेश म्हणत असतो की नाही, मला ना या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळ्या वाटतात. आणि राकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. राकेशच्या डोळ्यात जेव्हा पाणी आलेलं आहे तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणते की काय झालं हो, असं का तुम्ही, म्हणजे तुमच्या बाबतीत काही वेगळं घडलंय का, तुम्हाला काही त्रास होतोय का असं इकडे विचारत असते. तेव्हा राकेश म्हणतो अहो आत्ता बाहेर गेलो होतो ना मी जी गोष्ट पाहिली आहे ना त्यामुळं मला थोडंसं, म्हणजे तुमचे बाबा इतक्या दिवसानंतर आलेत पण आत्ता जे काय आहे ना त्याच्यामुळं मला कळत नाही आहे की काय करायचं ते. बघा ना, इतके वर्ष घरापासून लांब होते ते आता घरात आले, त्यांचे हाल मला बघवत नाही आहे तो असं राकेश मुद्दामच सांगत असतो. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की तुम्ही त्याच्याकडे नका लक्ष देऊ, काही गरज नाही आहे त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष घालायचे असं अंजली स्वतःहून सांगत असते. तेव्हा मात्र बाबा म्हणतं, इकडे राकेश म्हणतो पण असं काय करताय? तेव्हा राकेशला ती म्हणते तुम्हाला दारूचा वास येतोय का? मला दारूचा वास येतोय. तो म्हणतो हो मला बाहेर पण येतोय, जरा बघून या बरं. तेव्हा अंजली म्हणते की हो मी जाते असं म्हणत अंजली बाहेर जाते. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला आलेले असतात. त्याचवेळी राकेशसुद्धा तिथं आलेला असतो. आणि मग आता राकेश तर त्या घरचा जावई आहे, त्याचे तर वेगळे लाड झालेच पाहिजेत आणि हे राकेशला आधीपासूनच हवं आहे. आणि मग नेमका राकेश तिथं आलेला असतो आणि जेव्हा राकेश तिथं आलेला आहे तेव्हा बाबा म्हणतात की जावई बापू बसायचे ना या खुर्चीवरती, ते बसतील इथं. ईश्वरीचं म्हणणं असतं की नाही, त्याची काही गरज नाही आहे, कसं आहे तुम्ही या घरचे मोठे आहात ना, तुम्ही बसा इथे. राकेशला त्याची चूक कळलेलीच आहे की राकेश काय आहे आणि त्याची लायकी काय आहे, राकेश कसा आहे हे ईश्वर इतकं कोणालाच माहीत नाही आहे. आणि नेमकं त्याच वेळेस राकेश पाहत असतो. राकेश मनातल्या मनात म्हणत असतो की ही खुर्ची मी तुला दिलेली आहे पण काहीही झालं तरीही आत्ता या प्रॉपर्टीतला हिस्सा मी तुला मिळू देणार नाही. काहीही झालं तरीही या प्रॉपर्टीतल्या हिस्साचा फक्त आणि फक्त मीच मालक आहे. ऑलरेडी भरपूर माणसं झालेली आहेत, ती माणसं मला नको आहेत असं राकेशच्या डोक्यात सुरू असतं. इकडं नम्रता खूप खुश झालेली असते. आकाशने तिच्यासाठी ड्रेस आणलेला असतो आणि तो ड्रेस पाहून तिला खूप आनंद झालेला असतो.
नम्रता म्हणत असते की नाही, मला ना खरंच कळत नाही आहे. आकाश ना एवढे कसे काय हे आहेत की त्यांना कसं कळतं सगळं माझ्या मनातलं. त्यांना कुठून कळलं की मला काय हवं आहे, नेमका तोच ड्रेस हवा आहे ते. आणि तेवढ्यातच शुभंकर तिथं येतो. शुभंकरला ती पाहते आणि शुभंकरने हे सगळं ऐकलेलं असतं. शुभंकर म्हणतो आज जास्तच खुश आहे. तेव्हा ती सांगू लागते की खुश असणारच ना, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशल असं गिफ्ट दिले. मनातल्या मनात म्हणतो काय ड्रेस काय दिला, तर एवढी त्या नवऱ्यावर फिदा झाली, उपयोग काय आहे त्याचा. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की अरे माझ्या नवऱ्याने एवढं छान गिफ्ट दिले ना मला, मी खुश असणारच आहे. तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे. ती म्हणते काय पाहिजे सांग ना, मनातलं ओळखणारा, माझ्यावर मनापासून प्रेम करणारा, मला काय हवं नको ते पाहणारा असा नवरा मला भेटलेला आहे. मग दुसऱ्या गोष्टी काय हवेत. तो म्हणतो पण तुझी सासू. तेव्हा मात्र इकडे सासू म्हटल्याबरोबर पाहायला मिळतं की ती म्हणते की चालेल रे, पण नवरा माझी बाजू घेणार आहे ना, त्यामुळं त्या गोष्टी पण होतील मॅनेज, असं ती सांगते. इकडे अंजली आणि वल्लरी दोघीही आजीच्या रूममध्ये येतात आणि तिथं आल्यानंतर आजीला त्या आजी म्हणतात की काय झालं. तेव्हा दोघीही बोलत असतात. तेव्हा अंजली म्हणते की आजी मला ना तुला एक गोष्ट सांगायची. वल्लरी म्हणते हो मलाही बोलायचं आहे. तेव्हा मात्र आजी म्हणते काय झालं बोल. तेव्हा अंजली सांगते की अगं ह्या काही दिवसांमध्ये ना आपल्या घरामध्ये मला दारूचा वास येतोय. म्हणजे बघ ना, तू एवढं पूजा वगैरे सगळं करत असते आणि असं आपल्या घरामध्ये घडतंय, ही गोष्ट काही मला पटत नाही आहे गं. तेव्हा आजी म्हणते कसं शक्य आहे, चिंटूने तर असं करणं शक्यच नाही आहे, कारण मला माहिती आहे चिंटूचा स्वभाव, असं आजी आवर्जून सांगत असते. तेव्हा मामी म्हणते की मग काय तुम्हाला आकाश म्हणायचं आहे. नाही नाही, माझा आकाश तसा नाही आहेच, माझा आकाश तसा वाटतच नाही आहे, असं बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र आजी म्हणते अगं पण मी म्हटलंय का, बघायला पाहिजे कोण आहे ते. मग आजी इकडे अंजलीला म्हणते की तुला कोणावर संशय आहे का. अंजली म्हणते की नाही मी पाहिलेलं नाही आहे, पण मला असं वाटतंय. तेव्हा आजी म्हणते की नाही नाही, रमाकांतराव तर तसं नाहीच. तेव्हा सगळेजण पाहत आहेत आणि मग मात्र इकडे वल्लरी म्हणते की आपण बघूया. मग मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत नेमकं तेव्हाच आता सगळेजण तिथं आहेत. तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणते की माझं असं म्हणणं आहे की राहू दे, आधी जेवून घेऊया. सगळेजण जेवायला गेलेले आहेत, नंतर बघूया. मग आता बाहेर जेवायला आल्यानंतर अंजलीला किती मिरच्या झुंकतात ते आपल्याला माहितीच आहे. आणि अंजली मात्र पाहते येऊन तर रमाकांत तिथं असतो. आणि मग चिंटू अजून आलेला नाही असं आजी आवर्जून विचारते. चिंटू का आलेला नाही हा प्रश्न पडलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस चिंटू कुठं आहे, तर चिंटू हा आलेला नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी जाऊन पाहून येते, असं ईश्वरी सांगते. तोपर्यंत इकडे वल्लरीच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू आहे. वल्लरीने दागिने घेतलेत आणि रमाकांतच्या रूममध्ये गेली आहे, कारण असंही रमाकांतच्या रूममध्ये शोधाशोध होणार आहे. तर ते दागिने जे आहेत त्याची शोधाशोध करायची आणि त्याचबरोबर म्हणजेच शोधाशोध करताना त्या गाठोड्यात दागिने सापडले की या रमाकांतला हकलून द्यायचं. हा सगळा डाव वल्लरीने आखलेला असतो. तिला असं वाटतंय की तिनंच खूप हुशार आहे. आता तिने राडा तर करायला सुरुवात केलेली आहे, ते दागिने तर त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी येते आणि म्हणत असते की बाबा तुम्ही इथे, कारण बाबा किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा ईश्वरी त्यांना विचारू लागते. तेव्हा ते म्हणत असतात की मला खरं खरं सांग की काय झालं आहे. मी इथे बाहेर आहे म्हणून चिंटू आलेला नाही आहे ना. तेव्हा ईश्वरी सांगू लागते की नाही तसं काही नाही आहे. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ, तुला खोटं नाही बोलता येत, मला माहिती आहे, त्याच्यामुळं तू स्पष्टपणे बोललीस तर बरं होईल, असं आवर्जून बाबांनी सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की हां तसंच काहीतरी, असं ईश्वरी बोलते. तेव्हा मात्र बाबा म्हणतात अगं पण का लपवून ठेवतेस माझ्यापासून, मला असं वाटतंय. तेव्हा ती म्हणते काय झालं, कारण इकडे अर्णवने उपाशी राहू नये एवढीच इच्छा आहे आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता अर्णवसाठी मी पोळीचा लाडू बनवतो असं ठरवलं जातं. तेव्हा ईश्वरी म्हणते की चालेल, मग पोळीचा लाडू बनवा आणि तुम्हीच तो लाडू नेऊन द्या, असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा ईश्वरी त्यांना म्हणते की तुम्हीच द्या, त्यांना आवडेल तो. कारण बाबा असं म्हणतात की मी याच्या आधी जेव्हा तो लहान होता ना, बाकी सगळं तो सात्विकाच्या हातचं खायचा, पण पोळीचा लाडू जेव्हा तो रुसलेला असायचा तेव्हा त्याला माझ्याच हातचा हवा असायचा, असं बाबा आवर्जून सांगत आहेत. आणि त्याच वेळेस इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्यावेळेस इकडे अर्णवसाठी बाबा लाडू घेऊन आलेले असतात
आणि मग लाडू घेऊन अर्णवच्या समोर येतात आणि अर्णवला लाडू देऊ लागतात. तेव्हा मात्र अर्णव तो लाडू पाहतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो. ईश्वरीसुद्धा पाहत असते. ईश्वरीलाही कळत नाही आहे की आता काय करतील अर्णव सर, कारण बाबांच्या पायाला मल्लम लावतील असं वाटलं नव्हतं, पण लावलाच ना. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो की हे काय आहे, नको आहे मला, मी सांगितलंय ना, माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही, असं अर्णव आवर्जून सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अहो असं काय करताय, तुम्ही काही खाल्लं नाही आहे ना, म्हणून तुमच्यासाठी खास बनवलं आहे. त्यावरती इकडे बाबा म्हणतात की अरे चिंटू, तू लहान होता ना, तुला आवडायचे हे लाडू, मी आवर्जून तुला बनवून द्यायचो. तेव्हा अर्णव म्हणतो तुम्हाला वाटत असेल, पण आत्ता मला नको आहेत, तुम्ही माझ्याबरोबर माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही, असं अर्णवने स्वतः वल्लरी अंजलीला घेऊन मुद्दाम रमाकांत यांच्या रूममध्ये आलेले आहे. इथूनच दारूच्या बॉटल आपल्याला मिळतील असं तिला अंजलीला सांगायचं आहे, पण खरं तर त्या पाठीमागं तिची वेगळीच गेम चाललेली आहे. या रमाकांतनेच पैसे चोरलेले आहेत असं आता तिला बिंबवायचं आहे आणि त्यांना घरातून हकलून द्यायचं आहे. आणि अंजली आता तिच्या या प्लॅनमध्ये फसत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. अंजली, अगं असं कर, तू तिकडं शोध, मी इकडं शोधते, असं म्हणून तिने शोधाशोध करायला सुरुवात केलेली आहे. अंजली पण बघते की नक्की रमाकांत यांनी दारूची बॉटल लपून कुठं ठेवलेली आहे आणि ती एक एक वस्तू काढून बघत आहे, एक एक पिशवी काढून बघत आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत आहे. वल्लरी फक्त तिच्यावर लक्ष ठेवत आहे, कारण वल्लरीला तिला बरोबर बेडच्या खाली ठेवलेल्या दागिन्यांच्या गाठोड्यापर्यंत घेऊन जायचं आहे. वल्लरीचं सगळं लक्ष अंजलीकडे आहे. शोध शोध, तुला असं काहीतरी सापडणार आहे ना ज्याने तुझे डोळे फाटले जातील, असं ती स्वतःच्या मनाशी बोलत आहे. आणि ती तर शोधाशोध काहीच करत नाही आहे, पण अंजलीला मात्र शोधाशोध करायला होते. अंजली पण सगळ्या घरामध्ये शोधाशोध करते आहे. तिला असं वाटतंय की खरोखर रमाकांत यांनीच दारूची बॉटल आणलेली आहे. त्यानंतर वल्लरी तिला म्हणते, अगं इथं काही दिसत नाही आहे, मला काय वाटतं एक काम कर, तू तिथं त्या बेडच्या खाली शोध, मी इकडं या बाजूला शोधते, असं म्हणून मुद्दाम तिने आता तिला बेडच्या खाली शोधाशोध करायला लावलेली आहे. कारण त्या ठिकाणीच तर वल्लरीने दागिने लपवून ठेवलेले आहेत. इकडे रमाकांत अजूनही अर्णवच्या पाठीमागे हातात ताट घेऊन, बाळा तुझ्यासाठी मी लाडू केलेले आहेत, एक तरी लाडू खा, असं त्याला प्रेमाने म्हणत आहेत. पण अर्णवला मात्र त्यांच्या हातचं काहीच खायचं नाही आहे. अर्णव त्यांच्यावर चिडला आणि तो त्यांना म्हणतोय, तुम्हाला सांगितलं नाही मी, मला खायचं नाही म्हणून, माझ्या मग अजिबात करू नका, तुम्ही जाओ बरं इथून, तुम्ही आलायच कशाला ना मला तेच कळत नाही, तुम्ही अजिबात माझ्याशी बोलू नका आणि माझ्याजवळ थांबू नका, तुमचा माझ्यावर कसलाच अधिकार नाही आहे, तुम्ही माझे वडीलच नाहीत, इतक्या टोकाचा अर्णव त्यांना बोलतोय. तेव्हा ईश्वरी अर्णवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अहो इतका वेळ झालं ते प्रेमानं तुम्हाला लाडू देत आहेत, तो लाडू खायचं सोडून तुम्ही त्यांना तिसरंच काय बोलतायत, आणि ते तुमचे वडील आहेत, जरी ते तुम्ही मान्य केलं किंवा अमान्य केलं तरी जे सत्य आहे ते आहे. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो, तू अजिबात त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नको, मी तुला सांगितलेलं आहे मला या गोष्टी अजिबात पटत नाहीत आणि त्यांना या घरात ठेवलेलं देखील मला अजिबात पटलेलं नाही. बिचारे रमाकांत आपल्याविषयी या आपल्या मुलाचं इतकं वाईट मत आहे हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटत असतं. त्यांचा अपमान होतोय तरी देखील आपल्या मुलांना पाहायला मिळतंय म्हणून तर ते या घरामध्ये थांबत असतात, पण त्यांची मुलंच त्यांचा पदोपदी अपमान करत आहेत. अर्णव अजूनही ईश्वरीवर चिडलेला आहे आणि तो म्हणतोय, यांना आत्ताच्या आत्ता या घरातून जायला सांग, खरं तर मला त्यांना बोलायची इच्छा नाही आहे. तेव्हा ईश्वरी चिडते आणि म्हणते, अहो तुम्ही कोणाशी बोलताय, काय बोलताय, वयाचं तरी जरा मान ठेवा. तेव्हा अर्णव म्हणतो, यांच्या वयाचा मान ठेवायची काही गरज नाही आहे, कारण यांच्यामुळं मी काय भोगले ना ते तुला माहिती नाही. हे निघून गेले आणि पाठीमागं काय झालं हे ह्यांना माहिती आहे का, तो आत्ता त्यांची बाजू घेऊन बोलतेस, त्यामुळं तू देखील शांत बस आणि या सगळ्या गोष्टीवर एक शब्द देखील तू बोलायचा नाही, असं म्हणून त्याला ईश्वरीचं पण तोंड बंद करायचं आहे. पण ईश्वरी मात्र शांत बसत नाही. ईश्वरी तटस्थपणे रमाकांत यांची बाजू मांडत आहे आणि ती म्हणते, झालेल्या गोष्टी सगळ्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजेच तुम्हाला दिसल्यात त्याप्रमाणे झालेत असं तुम्हाला का वाटतं, त्याच्या पाठीमागच्या काही वेगळ्या गोष्टीसुद्धा असू शकतात असं तुम्ही का विचार करत नाही, असं म्हणून ती बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते. पण अर्णव मात्र चिडलेला आहे, त्याला कसलीच बाजू पटत नाही आहे. या माणसाला तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला सांग, हा माझा बाप नाही आहे, हा रमाकांत शिर्के आहे आणि त्याचा माझा काही संबंध नाही, असं डायरेक्ट अर्णव त्यांच्यासमोर बोलतोय. आणि त्या गोष्टीचं वाईट कितीतरी रमाकांत यांना वाटत आहे.
वल्लरीनं आता मुद्दाम अंजलीला बेडच्या खाली शोधायला लावलेला आहे आणि अंजली देखील बरोबर बेडच्या खाली जाते. त्यामध्ये एक गाठोडं सापडतं आणि त्या गाठोड्यात काय आहे ती बघायला लागते. तर यामध्ये तर खेळणे आहे असं अंजली म्हणते. तेव्हा वल्लरी म्हणते, हो का, जरा नीट बघ. आणि नीट बघितल्यानंतर वल्लरीनेच ठेवलेले दागिने त्यामध्ये दिसलेले आहेत आणि त्यामध्ये इतके दागिने आहेत पाहिल्यानंतर अंजलीला मोठा धक्काच बसतो. वल्लरी म्हणते, इतके दागिने? अगं हे सगळे तर माझे दागिने आहेत, यांनी कधी चोरले? असं ते आता डायरेक्ट बोलत आहे. अंजलीला तर खूपच राग आला आहे. म्हणजे आपले वडील यासाठीच इथं आलेत की काय, असं आता तिला वाटू लागलेलं आहे. आणि वल्लरी अजून आगीत तेल घालून म्हणते, बघ मी म्हणलं होतं ना हा माणूस, अगं हा माणूस चोरटा आहे, चोरटा, आणि तो हात मारायला आलाय आपल्या घरामध्ये, सांगितलं ना मी तुला. असं म्हणून अंजली अजून शोधाशोध करते तर त्यामध्ये काही नोटा देखील सापडल्या आहेत. आता वल्लरीलाच आश्चर्य वाटतंय. मी तर फक्त दागिने ठेवले होते, यामधून नोटा आल्या कुठून? वल्लरी स्वतःच्याच मनाशी बोलू लागते आणि म्हणते, खरंच काय हा माणूस चोऱ्या करतोय? बरं झालं, जाऊ देत, नोटा पण सापडल्या आणि पैसे पण सापडले. पण आता बिचाऱ्या अंजलीला मात्र खूप वाईट वाटू लागतं. आपले वडील एकतर इतक्या दिवसातून आलेले होते, पण ते चोरी करतायत या गोष्टीमुळं ती देखील चिडलेली आहे. वल्लरीनं तिचा डाव अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे. इकडे अजूनही ईश्वरी अर्णवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही वडिलांशी नीट बोला. त्यांनी आणलेला एक लाडू खायला तुम्ही इतकं काय त्रास करून घेताय? तेव्हा अर्णव देखील नीट बोलत नाहीये. मला या माणसाशी बोलायचं नाही, माझ्या रूममध्ये त्यांना अजिबात आणत जाऊ नको, नव्हे त्यांना या घरातूनच जायला सांगितलं तर बरं होईल. मी त्यांना या अगोदरसुद्धा हजारदा सांगितलं आहे की या घरामध्ये तुमचं काहीच काम नाही आहे. का आलाय तुम्ही माझ्या घरात? आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरातून निघून जा, असं तो डायरेक्ट रमाकांतच्या तोंडावर बोलतोय. तेव्हाच दारामध्ये अंजली असते आणि अंजली म्हणते, हे बघ कशासाठी आलेत ना ते तुला आता कळेल. असं म्हणल्यानंतर अर्णव पाहतो आणि ती झोळी तिने उघडी करून दाखवली आहे. त्या झोळीमध्ये नोटा आणि कॅश बघून अर्णवला मोठा धक्काच बसलाय. म्हणजे आपले वडील चोरी करण्यासाठीच इथं आलेले होते असा आता त्याचा देखील समज झालेला आहे. आणि अंजली सांगू लागले की यांच्या घरामध्ये, त्यांच्या रूममध्ये हे सगळं काही मिळालेलं आहे. हे ऐकल्यावर रमाकांतला देखील टेन्शन येऊ लागतं आणि तो म्हणतो, अहो हे माझं नाही आहे. वल्लरी म्हणते, हो तुमचं नाही, तुमच्या रूममध्ये सापडलं आहे, मग ते काय आमचं आहे का? माझे दागिने चोरलेत तुम्ही, असं डायरेक्ट आरोप ती करते. तेव्हा रमाकांत, स्वामी स्वामी मला या सगळ्यातून बाहेर काढा, असं म्हणतात. आणि वल्लरी म्हणते, अहो देवाची नावं कशाला घेतायत आता? स्वतः चोरी करता आणि परत देवांची नावं घेता. मामा देखील तेथे असतो. तो वल्लरीला शांत करत म्हणतो, तू गबसती का जरा? तुला माहिती आहे का काय झालंय ते? तू जरा शांत बस. वल्लरी म्हणते, हो सगळं माहिती आहे. अहो यांच्या रूममध्ये माझे दागिने सापडलेत, यांनी दागिने आणि पैसे चोरलेले आहेत, हे चोर आहेत. हा माणूस चोरटा आहे, या माणसाला अजिबात ह्या घरामध्ये ठेवू नका. आत्ताच्या आत्ता हाताला धरून याला घराच्या बाहेर काढा, असं ती बोलते. तेव्हा मात्र ईश्वरी चिडते आणि म्हणते, तुम्ही कोणाशी बोलताय ते कळतंय का? त्यांचं वय काय आहे, तुमचं वय काय आहे? अहो ते या घरामध्ये राहण्याचा त्यांना अधिकार आहे, असं ते वल्लरीला बोलू लागते. वल्लरी म्हणते, तुला काय करायचं आहे ग? तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस त्यांची बाजू घेऊन माझ्याशी? सांगितलं ना तुला ते चोर आहेत म्हणून, घरामध्ये एवढं सगळं सापडलंय. अंजली देखील आता बोलू लागते आणि म्हणते, हो मला पण असंच वाटतंय की यांना आता या घरात ठेवणं चुकीचंच आहे. आणि वल्लरीला तर चांगला चान्स मिळालेला असतो. वल्लरी म्हणते, यांनी घरामध्ये यायचं, चोऱ्या करायच्या आणि तरी देखील आपण यांचं सगळं सहन करायचं. हे असलं चाललंय ना या घरामध्ये, मला तर अजिबात पटत नाही. आता अर्णव देखील चिडलेला असतो. म्हणजे हे काय आता, ह्याला मी काय समजू, असं तो रमाकांतला म्हणतो. रमाकांत म्हणतो, हे बघा माझ्यावर अजिबात असला आरोप घेऊ नका. मी या घरामध्ये आता अजिबात राहत नाही, मी निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजिबात नाही, तुम्ही कुठंसुद्धा जायचं नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे या घराच्या बाहेर तुम्ही अजिबात जायचं नाही. तेव्हा वल्लरी चिडत्याने म्हणते, मला तर वाटतंय की या दोघांनीच मिळून हे सगळं काही केलेलं आहे. ही सुद्धा तसलीच आहे, ही ईश्वरी आहे ना, हिची आई अगोदर लग्नाअगोदर असं जेव्हा बोलते तेव्हा अर्णव मात्र वल्लरीवर चांगला चिडलेला आहे. आणि तो वल्लरीचं तोंड बंद करतो आणि म्हणतो, तुम्हाला कळतंय का काय बोलताय ते? कुठला विषय कुठं घेऊन चाललाय ते? प्लीज तुम्ही गप्प बसा, असं म्हणून वल्लरीला त्याने गप्प बसायला सांगितलंय. वल्लरीला कळलंय की अजूनसुद्धा अर्णवला ईश्वरीविषयी बोलल्याचा राग येतो. हे सगळं भांडण लावून स्मृतिभ्रंश झाल्याचा नाटक करणारा नालायक राकेश मात्र दरवाजाच्या आडून सगळं काही पाहत आहे. आपण जसं बोलतोय तसं घडतंय असं म्हणून तो खुश झालाय. अर्णवनं मात्र आता वेगळाच स्टंट केलेला आहे. अर्णव म्हणतो, जर का हा माणूस या घरातून जात नसेल
तर आता मीच या घरातून निघून जातो असं म्हणून तो त्याच्या रूममधून खाली हॉलकडे आलेला आहे आणि त्या झोळीमध्ये मीच पैसे ठेवले होते असं आता स्वतःशीच हा राकेश बोलत आहे. आणि आता त्यापेक्षाही घाणेरडं कृत्य मला करावंच लागणार आहे असं म्हणून त्याने एका व्यक्तीला फोन लावलेला आहे. आणि तुला सांगितले ना काय करायचं ते अगदी त्याच पद्धतीनं झालं पाहिजे असं देखील तो बोलत आहे. अर्णव घराच्या बाहेर निघून जातो. ईश्वरी थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो थांबत नाही आणि त्याचा फोन देखील उचलत नाही. आकाश म्हणतो थांबा मी शोधायला जातो. ईश्वरी पण तिच्याबरोबर जात असते तर अंजली तिला जाऊ देत नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवचं अपहरण करण्यात आलेलं आहे. राकेशनं ते सगळं काही घडवून आणलेलं आहे. चाललेल्या अर्णवला थांबवून त्याच्या तोंडाला बेशुद्ध पाडण्याचं औषध लावून रुमाल धरून त्याने त्याचं अपहरण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाश त्याला फोन लावतोय पण आकाशचा फोन तो काय उचलत नाही आणि अर्णव त्याला एका रूममध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्णवला बंदिस्त करून ठेवून आता ईश्वरी मात्र त्याला शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे आणि ती त्याला कशी शोधून आणते ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.